अपेक्षित ज्ञान दाखवत की कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन आणि एक शब्द काय वापरला अबंडनच्या जी अबँडन रिस्पॉन्सिबिलिटी कलेक्टिव्ह रिस्पॉन्स नाही 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 कलेक्टिव्ह वेगळं अबँडन प्रिकॉशन नाही काहीतरी अबंडंट अबंडनच्या जी अबँडन काहीतरी असे भलते इंग्रजीचे क्लासिक शब्द वापरायचे आणि आम्ही शाळेतच गेलो नाही असं वाटायला लागतं आणि आम्ही घाबरून खाली बसतो. तर अध्यक्ष महोदय आम्ही खूप हुशार आहोत. आम्ही चांगल्या शाळेत गेलेलो आहोत. आम्ही आमचा बाप भलेही कोल्हाब्यात नसेल कुठेतरी गावी जन्माला आला असेल पण आज तुम्ही वापरलेला इंग्लिश शब्दाचा अर्थ काय एवढं आम्ही तुम्हाला विचारायला उभं राहिलो. थरूरना पण हा? कळणार शशी थरूर पण उत्तर आता मी शशी थरूरला पाठवतो ईमेल याचा अर्थ पाठवा म्हणून कारण का जीपॅट वगैरे काय येत नाही ते चॅट जीपीटी मध्ये होतो अर्थच कळत नाही. अबंडंट कॉशन काहीतरी. पण एखाद्या सरकारचं पाप अध्यक्षांनी लपवण्यासाठी ज्या काही कोलांट्या उड्या मारण्याचा प्रयत्न करतायत हे अध्यक्ष का करतायत. या सभागृहाची गरिमा टिकली पाहिजे. या सभागृहाचं मूल्यांकन कमी होता कामा नये. हे सभागृह महाराष्ट्राची इज्जत इब्रत राखणार आहे. तिथेच महाराष्ट्राच्या एकंदर चारित्र्यावरती त्याच्या राजकीय चारित्र्यावरती कर्तृत्वावरती बलात्कार होतोय. तुम्हाला दिसत नाही. तुम्हाला दिसत नाही अध्यक्ष महोदय. आणि मग अध्यक्ष महोदय आता तरी सुधरा. आता तरी मर्यादेचं पालन करा. केवळ आपल्या हातात कायदा आहे आणि आपली 4-2 कामं होतात म्हणून जर तुम्ही सभागृह चालवणार असाल तर महाराष्ट्राला तुम्ही चुकीच्या मार्गावर घेऊन जात आहात.